कोल्हापुरातल्या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याशी चर्चा केली। या दोघांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने 20 मिनिटे चर्चा झाली। या बैठकीत शाहू महाराज छत्रपती यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतराच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर राधानगरी धरण 100% भरण्याअगोदर धरणाच्या पॉवर हाऊसमधूनही विसर्ग सुरू ठेवण्याबाबत सूचना केली। यावेळी जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही तरी देखील मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतोय त्याला अनुसरून प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली असल्याचं सांगितलं आहे। शासनाने सगळे प्रिकॉशन्स घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे। पूर जरी आला तरी NDRF टीम्स आणि शासनाच्या टीम्स सगळ्या तयारीत आहेत आणि अडचण काही येणार नाही असं त्यांचा अंदाज आहे। कारण अजून पातळी कमी आहे, अजून डेंजर पातळीला जायला अजून पुष्कळ वेळ आहे। आपले जे तालुके आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, तर त्या अनुषंगाने आतापर्यंत जून आणि जुलैचा विचार करता आपल्याकडे 64% पाऊस पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे राजाराम बंधारा याची आज रोजीची 5 वाजताची पातळी जी आहे ती 33 फूट 10 इंचाची आहे आणि राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ही 39 फुटाची आहे आणि धोका पातळी ही जवळपास 43 फुटाची आहे। तर ऑरेंज अलर्टचा विचार करता आणि कॅचमेंट एरियामध्ये होणाऱ्या पावसाचा आणि त्याचा डिस्चार्ज जो चालू नदीमध्ये ह्या सगळ्याचा विचार करता आपण पूर्ण प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे।